आजही मूलभूत सुविधा नावावरच आजही न्यावे लागते मयत चिखल तुडवतच। यवतमाळ जिल्हा ग्राम वरुड इजारा येथील ही घटना आहे। प्रतिनिधी राहुल चिचघाटे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। आपला देश हा इंडिया स्किल देश, आपला देश हा परिवर्तनवादी देश, आपला देश हा विश्वगुरु देश, आपला देश हा औद्योगिक देश। येथे सर्वच प्रकारच्या मूलभूत सुविधा सर्वांना पुरविल्या जाते, परंतु सरकार आम्ही आपणाला खरेखुरे चित्र दाखवत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत आदिवासी समाजातील ही व्यथा आहे। कुठे आहे तो स्किल इंडिया? बघा, आजही यांना कोणत्या परिस्थितीमध्ये प्रेतयात्रा घेऊन जाऊ लागणार आहे। तसेच शाळकरी मुले यांना सुद्धा ना शाळा व्यवस्थित, ना त्यांना रस्ते, ना शिक्षण, ना पाण्याची व्यवस्था, ना भोजनाची व्यवस्था, ना रोजगाराची, अशा या परिस्थितीमध्ये हे लोक जगतात कशाची, तर कसे जगत असतील याचा विचार सामान्य जनतेने आणि सरकारने नक्कीच करावा। सदर वृत्त वरुड इजारा येथे प्रेतयात्रा चिखल तुडवत स्मशानभूमीकडे जावे लागते, त्यावर तोडगा प्रशासन करणार की ग्रामस्थ? वरुड इजारा गट ग्रामपंचायत दिघोरी असून नव्याने स्थापित होऊन 2 ते 3 वर्ष लोटून झाले, परंतु ग्रामपंचायत या विषयावर भाष्य दक्षता घेतली जात नाही। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता 3 वर्षापासून मंजूर होऊन तो केव्हा होणार किंवा याची दखल प्रशासन, ग्रामपंचायत, ग्रामस्थ घेणार? कशा प्रकारचे? महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून अनेक बातम्या प्रकाशित होत असतात, त्यावर कुठे लोकांना न्याय मिळतो, परंतु चित्र हे विचित्रच आहे। जनहितार्थ जारी, सुनो सरकार सुनो। सदर वृत्तांत पत्रकार राहुल चिचघाटे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।